हॅलो एव्हरीवन. तर आज आहे रविवार आणि आता रविवारचं कसं असतं ना, की निवांत चालत असतं. एकच दिवस सुट्टी मिळते म्हणून मग थोडंसं उशिरा पण उठलं जातं आणि पुढच्या सगळ्या कामांना उशीर होतो. पण मग आवरलं पटापट, अंघोळ केली, देवपूजा केली आणि त्यानंतर आहोंचं म्हणणं होतं, की आज मस्त असं मटण आणूया. म्हटलं ठीक आहे. माहो गेले ते मटण घ्यायला आणि त्यानंतर घेऊन आले ते. आता म्हटलं चला फोडणी देऊया आणि मग म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया म्हटलं आज. तर कांदा वगैरे कापून घ्यायचा, त्यानंतर फोडणी द्यायची आपल्याला आणि मटण चांगलं 2-3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला. कारण स्वच्छ धुतलं ना, जेवढं तुम्ही 2-3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुणार ना, तेवढा त्याचा असा म्हणजे अ, वेगळा असा वास येतो बघा मटणाचा आणल्यानंतर आपण जेव्हा आणतो शॉपमधून तेव्हा. तर तो असा वास निघून जात असतो आणि मीठ घालून ते धुवून घ्यायचं चांगलं. गरम पाण्याने वगैरे अजिबात धुवायचं नाही. गार पाण्यानेच धुवा, पण मग मीठ वगैरे घालून धुवायचं. त्यानंतर आता इकडे कुकरमध्ये तेल घातलंय, त्यात मी जिरे घातले, तमालपत्र घातले आणि कांदा घालायचा आपल्याला, हळद घालायची आहे. छान अशी फोडणी बसली त्याला, की मग त्यामध्ये आपल्याला मटण चांगलं स्वच्छ धुतलेलं घालायचंय आणि ते सुद्धा 2-3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं. असं परतून घेतलं ना खूप छान होतं आणि कुकरमध्ये चांगलं शिजतं मटण. मग 3 शिट्ट्या घ्यायच्या चांगल्या. त्यानंतर मस्त शिजून जातं. आता इकडे धुवून ठेवलं होतं मी मटण आणि त्यानंतर मग म्हटलं चला आणि आज की नाही ते जास्तच घेऊन आले होते आणि त्यांचं मध्ये-मध्ये काम सांगणं पण चाललेलंच असतं. आता ते तिथे बसलेत पण उठून पाणी घेणार नाहीत. त्यांना पाणी द्यायला लागलं. म्हटलं चला त्यांची कामं आवरता-आवरता मग मी माझंही काम आवरत असते. इकडे आता हळद पण घातली, कांदा चांगला फ्राय होतोय आपला, तमालपत्र घातलंय आणि नंतर मग मटण घातल्यानंतर आपल्याला मीठ पण घालायचंय म्हणजे छान चव पण येते त्याला. आता या फोडणीमध्ये आपण की नाही लसूण आणि आल्याची पेस्ट पण घालू शकतो. पण आज काही मी घातलेली नाहीये. आज फक्त आपलं जिरे, तमालपत्र ते घालायचं, हळद घालून, मीठ घालून छान शिजून घ्यायचं आपल्याला. ते इकडे 2-3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचंय. खूप जास्त पाणी पण आपल्याला घालायचं नाहीये. मटण शिजेल एवढंच पाणी आपल्याला घालायचं आणि थोडंसं मग त्याचा तो रसा तयार होऊन जातो. त्यानंतर आता मीठ घातलंय आणि पातेल्यात जर का करत असाल ना, तर पातेल्यात पण आपल्याला म्हणजे मीडियम फ्लेमवर शिजवायचंय ते, तरच ते शिजतं. पण खूप जास्त वेळ लागतो. जवळ-जवळ अर्धा पाऊण तास लागतो पातेल्यात शिजायला मटण आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्यांमध्येच होतं. तर आता परतून घेतलंय, त्यामध्ये आता पाणी घालते थोडं आणि त्यानंतर मग 3 शिट्ट्या घेते आणि मग फोडणी देणार आहे. तर आज थोडं जास्तच आणलं होतं, तर म्हटलं चला थोडंसं सुक्कं पण करता येईल म्हटलं आणि भाजी पण करता येईल. तर भाजीतले पीस काही मग जास्त खाल्ले जात नाही, त्यामुळे मग थोडं सुकं पण करायचं होतं. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते आता माझ्या पद्धतीने मी कसं करते ते. आणि वाटण की नाही मी आधीच म्हणजे करून ठेवलं होतं. जेव्हा ते गेले होते ना मटण आणायला, तेव्हा मग ते काही मला तुम्हाला दाखवता आलं नाही. पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलंय ते वाटण कसं करते आणि आता पण सांगते तुम्हाला. तर कांदा, खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय. त्यामध्ये आपल्याला आलं, लसूण घालायचंय आणि ते वाटण तयार करून घ्यायचं. नंतर मग आता फोडणी देताना आपल्याला त्यामध्ये लाल तिखट आणि गरम मसाला आपला घरगुती घालायचा आहे. तर बऱ्याच वेळा मी काय करत असते, की जेव्हा ते वाटण तयार करते ना, त्यामध्येच लाल तिखट आणि गरम मसाला पण घालून देत असते. मग ते जास्तीचं उरलेलं वाटण मला नंतर पण वापरता येतं 2-3 दिवस. ओलं वाटण जास्त दिवस काही राहत नाही, जरी फ्रिजमध्ये ठेवलं तरी पण. मग 2 ते 3 दिवस आपण त्याला वापरू शकतो. इकडे आता तेल घातलंय, त्यामध्ये 2-3 चमचे मी वाटण घातलं, कारण आता आधी म्हटलं चला जे सुकं मटण करायचं आपल्याला त्याला फोडणी देते. कढीपत्ता घालायचा आहे, त्यानंतर हे वाटण घालायचंय आणि त्याला छान असं फ्राय होऊ द्यायचं. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पीस घालायचे आणि थोडंसं सार पण घालणार आहे मी. म्हणजे थोडंसं असं एकदमच सुक्कं नाही होत ते, थोडंसं असं ग्रेव्ही पण येते त्याच्यामध्ये जरा. आणि नंतर मग गार झाल्यावर ते सुकंच होऊन जातं. खूप जास्त ड्राय पण नाही, खूप जास्त असं हे पण नाही, पातळ असं होतं ते. मग आता थोडंसं घातलं मी त्यामध्ये आणि थोडंसं सार पण घातलंय मटण शिजलेला. आणि एका बाजूला इकडे आज मोकळा-मोकळा भात पाहिजे होता आम्हाला. मग तो पातेल्यातच होतो. मग तो भात पण मी एका बाजूला लावून दिलेला होता. तर म्हटलं चला आता पोळ्या करायच्या राहिल्या तेवढ्या. मग आता हे झालं की मी पोळ्या गरम-गरम लाटल्या की मग जेवायला देणार लागलीच. तर स्वयंपाक करता-करता सहजच 1-2 तास निघून जातो आणि रविवार म्हटला म्हणजे निवांत चालतं. घाई गडबड काही नसते, कुणाला कुठे जायचं नसतं. त्यामुळे मग हळू चालतं. मस्त मूठभर कोथिंबीर घातली, चवीनुसार मीठ घातलं त्यामध्ये आणि ते पण आता बाजूला ठेवलं. म्हटलं चला, आता एका बाजूला की नाही भाजी करून घेते म्हटलं. सेम वाटण घातलंय आणि छान फ्राय करून घ्यायचं आपल्याला 2 ते 3 मिनिटं. वाटणला तेल सुटेपर्यंत छान फ्राय करायचं म्हणजे कसं टेस्ट येते भाजीला छान. आणि इकडे आता मग भाजीला जास्त काही सार करणार नाही मी. जेवढं आता ते मटण शिजलेलं पाणी ना म्हणजे सूप आहे ना तेवढंच घालणार आहे, जास्त काही घालणार नाहीये. आणि मुलं पण काही जास्त खात नाही आमच्याकडे मटण वगैरे. म्हटलं बघूया आणि हे नेमके आज जास्त घेऊन आले होते म्हणून म्हटलं चला सुकं पण करूया. तर इकडे आता मटणाची भाजी पण मस्त रेडी झालेली. चवीनुसार मीठ घालायची, मूठभर कोथिंबीर घालायची
आणि मस्त उकळी येऊ द्यायची 2-3 मिनिटं. त्यानंतर भाजी आपली रेडी होऊन जाणार आहे. आता झालं होतं जवळ सगळं. म्हटलं चला आता एका बाजूला पटापट अशा पोळ्या पण करून घेऊया. आणि मला भाकरी पण करायची होती माझ्यासाठी. मग सगळ्या पोळ्या झाल्यानंतर मी भाकरी करत असते. म्हणजे मग पोळपाट आणि तवा दोघं खराब होतात कारण भाकरी करताना. तुम्ही एक करा नाही तर 2-4 भाकरी करा. पण मग आता ते करायलाच लागतं आणि मला सध्या मी भाकरीच खाते. तर म्हटलं चला इकडे आता आवरून घेतलं सगळं आणि आता माझ्या पोळ्या पण होतच आलेल्या आहेत. त्यानंतर म्हटलं चला मस्त ताट रेडी केलं आणि जेवणाला दिलं. मग आहोंना पण वाढलं, आम्ही पण जेवण केलं. त्यानंतर मग दुपारच्या वेळी की नाही मस्त एक पत्रिका आलेली होती आम्हाला, आमचे जे स्नेही आहेत आणि आमचे मित्रपरिवारातले. तर त्यांच्या मुलीची पत्रिका द्यायला आले होते ते. आणि म्हटलं चला बघूया. आणि पत्रिका तर मला खूपच आवडली. खूप सुंदर होती पत्रिका. आणि बघा तिचं कव्हर ते ठेवलं बाजूला आणि आता ही पत्रिका आहे आतमध्ये. तर अशी काही ती ओपन होते आणि आतमध्ये एक छोटीशी पत्रिका आहे. तर खूप छान होती आणि आवडली मला. आणि नाव सुद्धा त्याचं ते प्रिंट केलेलं होतं आणि लिहायचं वगैरे कामच नव्हतं. म्हणजे आहोंचं नाव जे टाकलं होतं ना त्यांनी, तर ते प्रिंट केलेलंच होतं ऑलरेडी. तर म्हटलं अरे वा छान आहे ही पद्धत आणि मला तर खूपच आवडली. म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया. ते झालं त्यानंतर म्हटलं त्यासोबत अजून काहीतरी गिफ्ट आम्हाला मिळालं होतं. तर ते रिटर्न गिफ्ट आहे असं वाटलं, पण ते म्हटले की नाही हे आठवणी म्हणजे आठवणीत राहावं म्हणून दिलंय तुम्हाला. तर म्हटलं चला बघूया. तर आपल्याला असं काही हे गिफ्ट मिळालेलं होतं आणि छान होतं. तर म्हटलं बघूया आता. आणि असे जे गिफ्ट आहेत ना माझ्याकडे जवळजवळ 3-4 जमा झालेले आहेत. तर हे आता जवळजवळ 3रं किंवा 4थं असेल माझ्याकडे. आपण ते रिकामच होतं, आतमध्ये काही नव्हतं. बऱ्याच वेळा ड्रायफ्रुट्स वगैरे मिळतात, तर ते गिफ्ट आमच्याकडे असे जमा होऊन जातात. तर छान होतं हे पण. म्हटलं चला कामात आणि सुंदरच होतं, बघायलाही खूप छान होतं. अँटिक असं वाटत होतं. तर म्हटलं चला आता संध्याकाळची वेळ, दुपारचा वेळ की नाही मस्त असं झोपून घेतलं मी. 1-1.5 तास झोपले होते. एवढा वेळ मी कधीच झोपत नाही. पण म्हटलं चला आज मस्त आराम करूया आणि डायरेक्ट आता संध्याकाळीच तुम्हाला दाखवते. तर इकडे आता फक्त भात लावलाय कारण दिवसा एवढं हेवी जेवण झालं होतं आणि आता काहीच खाण्याची इच्छा नव्हती जास्त काही. तर म्हटलं चला मग मटणाची भाजी तर आपली पडलेलीच होती आणि इकडे आता तुम्हाला अंडा राईस दाखवते बरं का आज. तर ती मटणाची भाजी की नाही आता खिचडी सोबत वगैरे पण खाता आली असती, पण मग म्हटलं की अंडा राईस करून टाकतायचा. मग इकडे आता कांदा, टोमॅटो, गरम मसाला असं फोडणी दिली, थोडीशी आलं लसणाची पेस्ट आणि त्यामध्ये 2 अंडी फोडून टाकली. ती छान परतून घ्यायची. चांगली शिजली की त्यामध्ये आपल्याला घालायचंय मटणाची भाजी. आणि छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मटणाची भाजी घातली. त्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेला भात घालायचा आहे. शिळा भात असला तरी चालणार आहे, पण आपल्याकडे काही उरलेला नव्हता मग नवीनच भात केला मी. आणि मग तो त्यामध्ये घालायचा आहे. छान परतून घ्यायचंय. वरून लिंबू पिळायचं असेल तर पिळू शकता तुम्ही. आणि मस्त कोथिंबीर घालायची भरपूर. आणि हा आपला अंडा राईस, मटन अंडा राईस रेडी झालेला आहे. खूप टेस्टी लागतो आणि खिचडी वगैरे करण्यापेक्षा भाजी जर का उरली असेल तर असं आपण करू शकतो. आणि थोडंसं आता त्याला ते जोपर्यंत सारा आटेल ना थोडासा, तेव्हा तो अजून थोडासा सुका होईल, मग छान वाटतो जरा. आणि मस्त याला गरम गरम खायचा, खूप छान लागतो. नक्की ट्राय करून बघा. ज्यावेळेस आपल्याला चपाती भाकरी वगैरे काही खायची नसेल त्यावेळेस असं करू शकतो आपण. आणि त्यामध्ये एक अंड्याची पण टेस्ट येते. वरून आता कोथिंबीर घातली आणि झाला आपला अंडा राईस रेडी. चला आता मस्त असं जेवण करून घेतो आम्ही. आणि आता तुम्ही इथपर्यंत आलेत ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा आणि ब्लॉग कसा वाटला तेही मला कमेंट्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.